पहिल्यांदा ही संपूर्ण महाराष्ट्राला घटना, या घटनेची खोली व्याप्ती म्हणा, ही अधिवेशना काळात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जेव्हा अगदी तपशीलवार वर्णन या घटनेचं केलं होतं तेव्हा लोकांना कळालं होतं की किती क्रूरपणे हत्या केली होती. पण आता जेव्हा हे व्हिडिओ आणि फोटो जेव्हा समोर आलेले आहेत तेव्हा आपल्याला कळतं की खरंच हे सगळे आरोपी किती क्रूर होते आणि किती विकृत होते. अगदी हे काहीच फोटो आहेत जे आपण यावेळेस प्रेक्षकांना दाखवतोय. या आरोपींनी कशा पद्धतीनं संतोष देशमुखांवर अत्याचार केले, हाल करून संतोष देशमुखांना जीवे मारलेला आहे आणि या हैवानांनी देशमुखांवर अत्याचार करत असताना क्रौर्याच्या परिसीमा गाठल्या असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या सगळ्या आरोपींना कठोर शासन होणं तेही अत्यंत जलद गतीनं होणं अत्यंत महत्वाचं आहे. तरच महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे यावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास राहू शकतो. कारण अशा पद्धतीनं दिवसा ढवळ्या एका सरपंचाला जीवे मारणं, अमानुष अत्याचार करणं हे माणुसकीला हादरवून सोडणारं लाजिरवाणं असं. अगदी हैवानाचे थरकाप उडणारा हत्येचा हा सगळा घटनाक्रम आहे. हत्येवेळी मारेकऱ्यांचं क्रूर हास्य या फोटोतून समोर आलेलं आहे. एकही म्हणजे आपण बघतोय की एकही फोटोमध्ये आपल्याला दिसत नाही की तो हसत नाही. प्रत्येकाची बॉडी लँग्वेज पाहिली, देहबोली पाहिली आरोपांची तर त्यांची क्रूरता समोर येते. गिरीश, एक महत्वाचं आहे की हे आरोपी इतके हसत होते, इतके सहजपणे त्यांना मारत होते, हत्या करत होते, त्यामुळे यांना हे रोजचं झालं होतं का असा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे गँग्स ऑफ परळीतले हे जे गुंड आहेत यांना कठोर शासन होणं गरजेचं आहे. यांनी आजवर किती हत्या केल्या असाव्या, किती लोकांना असं मारलं असावं याचा सहज अंदाज या फोटोंवरून, यांच्या या हसऱ्या चेहऱ्यांवरून लावता येतोय. अगदी श्रेय, अगदी योग्य मुद्द्यावर तू बोट ठेवलेले. म्हणजे यांनी सरपंच देशमुखांची हत्या करण्यापूर्वी पण देखील बीड जिल्ह्यात कितीतरी असे क्रूर गुन्हे केले आणि ते कदाचित उघडकीस देखील झाले नाही. आरोपींच्या भावना मेल्या असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे, परंतु आज हे फोटो बघून उभा महाराष्ट्र हादरलाय असंच म्हणावं लागेल. आणि या हत्या प्रकरणामध्ये जे लोक या मारेकऱ्यांना, या आरोपींना पाठिंबा देत होते, त्यांना मदत करत होते, त्या प्रत्येकाला कठोर शासन होणं गरजेचं आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तिथं अशा पद्धतीनं हैवानी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा होते. हा संदेश खरं तर जाणं देखील तितकंच गरजेचं आहे. आज या दृश्यांमुळे उभ्या महाराष्ट्राची बदनामी देखील होती आहे. अगदी बरोबर. काही वेळापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील साम टीव्हीशी संवाद साधताना हे फोटो पाहवले जात नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती की किती क्रूरता आहे या आरोपींमध्ये. जितेंद्र आव्हाड देखील काही वेळापूर्वीच बोललेत की आरोपींच्या भावना मेल्या होत्या. सरपंच देशमुखांचा क्रूर अशा या आरोपींनी छळ केला, शारीरिक छळ केला, त्यांना जीवे मारलेला आहे. आणि यानंतर आपण बघतोय की त्यांचा मृतदेह जो आहे गिरीश, तो देखील पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपड्याला नेण्याचा प्रयत्न केला होता असा देखील आरोप त्यांच्या भावानं केला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये जे कोणी सहभागी आहेत त्या प्रत्येकाला कठोर शासन झालंच पाहिजे. अगदी बरोबर. आरोपी जयराम चाटेरी देशमुखांच्या अंगावर तर आपण बघतोय की यावेळेस सरपंच देशमुखांच्या हत्येचे हे फोटो समोर आलेले आहेत जे महाराष्ट्राला हादरवून सोडत आहेत.